आमदारांना काही मंत्री पद देण्याचं आश्वासन जसं दिलं होतं, नाही मला असं वाटतं मुख्यमंत्री काही लोकांना आश्वासन दिलं होतं. ऐका एक मिनिट, आता माझ्या बाजूला इकडे अनिल परब आणि संजय पोतनीस आहे, हे दरवर्षी सुप्रीमो चषक घेतात, तो फिरता चषक असतो. तसा मंत्रिमंडळातला फिरता चषक मी पहिल्यांदा बघतोय. आणि मला अशी अपेक्षा आहे की मंत्रिपद जशी तुम्ही फिरवणार तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद पण फिरवणार आहात का नुसते नेते मात्र फिक्स आणि त्यांचे सहकारी ज्यांच्या जोरावरती मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते कायम, आणि ज्यांच्या जोरावर झाले ते ज्यांच्या जोरावर झाले ते फिरते, आणि जे झाले ते कायम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा 2.5 वर्षांनी बदलणार का स्वतःचे नेते स्वतःच्या खुर्च्या बळकट करून त्यांच्या सहकार्याने खेळवणार आहेत, हे एकदा कळलं पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत समोर येताना त्यांची सवय जुनी आहे. पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. दादरच्या हनुमान मंदिराचा विषय घेतला, तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करत आहात, तर त्यावर उपमुख्यमंत्री शिंदेचं म्हणणं होतं की हे काही टी शर्ट घालण्यासारखं आहे का? ते जाऊ दे, ते घालतात ते पुरेसे आहेत. मुळामध्ये ती सेना मी मानायलाच तयार नाही. शिंदेकडनं मुंबईतनं मंत्री दिला नाही त्यामुळे आता आमदारांमध्ये नाराजी बघायला ती शिवसेना एसनशी आहे, त्याच्यामुळे तो गट मी मानायला तयार नाही. एसनशीला मी मानतच नाही. त्यांच्या गटातून नाराज असलेले संपर्कात आहेत का काही? त्यांचा एसनशी जो गट आहे तो गट मी त्यांच्या पुरता मर्यादा आहे, ती शिवसेना नाही आहे, तो एसनशी है. आपने कहा कि चुनाव जो कमिश्नर है उनका भी चुनाव जो होना चाहिए, क्यों नहीं होना चाहिए? वन नेशन को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है?